नमस्कार मंडळी, आज आपण चटपटीत पण हेल्दी असा मिक्स डाळीपासून नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी पाव कप मसूर डाळ, पाव कप चणा डाळ, 2 चमचे उडीद डाळ, अर्धा कप मूग डाळ 4 तास अगोदर स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती। डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे, बारीक वाटून घेऊया। वाटताना आवश्यकतेनुसार पाणी घालूया। हा नाश्ता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाऊ शकतात। अगदी हलका फुलका मस्त असा नाश्त्याचा प्रकार आहे। त्यामध्ये पाव चमचा जिरे, आलं, आवडीप्रमाणे मिरची, तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता। चवीनुसार मीठ, 1 चमचा दही मिक्स करून बारीक वाटून घेऊया। हे सगळं एका भांड्यात काढून घेऊया। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करू नये, छान मिक्स करून घेऊया। यामध्ये मिक्स करण्यासाठी मेथीची पाने स्वच्छ धुवून घेऊया। मेथी बारीक चिरून घेऊया। बारीक वाटलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेली मेथी घालून मिक्स करूया। बारीक चिरलेली मेथी छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये वरून हिंग, खायचा सोडा घालून मिक्स करून घेऊया। प्लेटला तेल लावून घेऊया। तयार सारण प्लेटमध्ये पसरवून घेऊया याप्रमाणे। हे आपल्याला 15 ते 20 मिनिटे मध्यम आचेवर उकडवून घ्यायचे आहे। पूर्णपणे थंड झाल्यावर कापून घेऊया। जाड, पातळ ज्या आकारात आवडतात त्या आकारात कापून घेऊया। अगदी हलक्या फुलक्या होतात। या वड्या मी डायमंड शेप मध्ये कट केल्या आहेत। पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून सफेद तीळ घालूया। तीळ छान तडतडल्यानंतर त्यामध्ये तयार वड्या घालून 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर शॅलो फ्राय करूया। या वड्या डीप फ्राय ही करू शकता। सॉस, दही किंवा पुदिना चटणी बरोबर खूप छान लागतात या वड्या। अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्षाज किचनला नक्कीच सबस्क्राइब करा। चला तर मग पटकन लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।